केदारनाथ म्हणजे काय होतं हा सांगू तुम्हाला. तो वर हिमालयाचं वर आकाशाला टेकलेला हिमालय आणि खाली ह्याच्यापर्यंत आम्ही ते चालत चालत गेलो होतो ना. म्हणजे म्हणजे आम्ही घोड्यावर बसलो होतो, सासूबाई पण घोड्यावरच बसल्या होत्या. रानडे चालत चालत येत होते आमच्यासमोर. ते खाली नदी वाहतीये आणि आकाशापासून स्वर्गापासून ह्याच्यापर्यंत आम्ही बघितले. हे इथं बघितलं आणि काबूलमध्ये तर काय बर्फच पडायचा. तिथला निसर्ग काय वेगळाच होता, इतका वेगळा होता इतका निसर्ग. आणि ते पहिल्यांदा बर्फ पडलं ना तेव्हा म्हटलं की आपण फिरून यावं. आम्ही गेलो सगळे. तर माझी मुलं म्हणाले आम्ही पण येतो ना चल. तर अंगावर बर्फ पडते, हातावरती बर्फ घेतलं काही नाही. आणि आमच्या बंगल्यासमोरनं झाडं होती. तर बाकीची झाडं सगळी ती पानं गळून पडायची, पण काही काही झाडं अशी होती ना की त्याचे अशी असायचे आणि त्याच्यावरती बर्फ पडलं ना अशी ती सगळी बर्फाची झाडं. आणि ते उन्हाळा सुरू झाला ना, म्हणजे सुरुवात झाली ना की खाली यायचे, एक एक थेंब खाली यायचे, खाली यायचे काय. आणि त्या थेंब असलं ना खाली एक एक आणि मग परत थांबलं ना की ते अशी मोत्यांची माळ झाल्यासारखं दिसायचं सूर्यप्रकाश. आणि मग सूर्यप्रकाश आला ना की ते इंद्रधनुष्य दिसायचं त्यातून. काय निसर्ग सांगते तुम्हाला. निसर्ग म्हणजे ना देवापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही त्यात दुर्गाबाईंच्या पुस्तकात म्हटलंय की आपलं आणि निसर्गाचं नातं होतं. हो. पण आपण ते विसरत चाललोय. आणि तुम्हाला तर हे वेगवेगळा निसर्ग अनुभवला. आठवला मी इतका अनुभवला होता निसर्ग सगळा. मणिपूरचा निसर्ग केवढा वेगळा होता निसर्ग तिथला. खाणं पिणं तिथलं वेगळं, राजस्थानचं खाणं पिणं वेगळं, लंडनचं खाणं पिणं, सगळीकडचं खाणं पिणं. कारण तिथं जे काय मिळतं ना तुम्हाला भाजीपाला काय त्याचंच असतं ना. तिथं जे पिकतं हे असतं काय सगळं. मला निसर्ग म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ आहे. पण सिंधू नदी आहे ना, त्या सिंधू नदीवरती त्यांनी हे घातलंय, धरण घातलंय. सिंधू काय कमीच झाली आहे आपल्या इकडे तर खूपच कमी. हो कमी झाली. ते सिंधूचे लोक भेटले होते मला. ते म्हटले आम्हाला इथे सिंधूचं नदीचं पाणी यायचं, ते प्यायचं आम्ही, आता काही येतच नाही आम्हाला. कुठल्या भागातले ते सिंधी नाव पण बदललंय ना. हो नाव सगळं बदल. आपल्या इकडेच फक्त सिंधू. हो आता गांधारी ह्याची ना गांधारची ना, तर त्याचं नाव कंधार ठेवलंय त्याने. तर तिथल्याच माणसाने सांगितलं तुमचं नाव बदललेत सगळे. हिमालयात किती हिंडलो आम्ही. ह्याच्यावरती गेलो होतो ना, माझ्या मिस्टरांना गंगोत्रीच्या तिथे ते समोर वरपर्यंत जायचे ना काही काही. तर तिथला जो कॅप्टन होता त्याने सांगितलं की तुम्ही आमच्याबरोबर या, तिथे हे काय घरं बांधायची छोटी छोटी. म्हणून आम्हाला पण घेऊन गेला. माझी मुलं पण लहान होती. तर आम्ही चालत 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 किती 15-16 मैल चालत असं वर चढत चढत जायचं. किती तो निसर्ग बघितलाय सांगू तुला, काय झाले सांगू. आणि वरपर्यंत गेल्यानंतर सगळं तिथे त्या तंबूच होते, तेव्हा तंबूच होते, पांघरुणं दिली होती सगळी. आणि माझा धाकटा मुलगा किती 10-12 वर्षाचाच होता. त्याला रात्री बाथरूमला जायचं होतं, तर ते लांब होतं ना. तर मी तिकडे बाहेर गेले आणि तो म्हटलं की तिथे कशाला तो तिकडेच बाजूला कर. आणि तो तिकडे गेला म्हणजे ते बाथरूमच्या तिथे. आणि मी त्याच्याकडे पाठ करून अशी बसले आणि काय समुद्र हा दिसला, सूर्य दिसला म्हणजे माझ्या हातातच आला. एवढा हात वर केला ना तरी. आणि मग नंतर माझ्या मनात आलं की ही गंगोत्री इथून येते. म्हणून मग दुसऱ्या दिवशी मी 2-3 दिवसच तिथे होतो आम्ही. तिथे चालत चालत खाली गेले, तिथे दगडावरती बसले आणि तिथून ते डोंगर असतो ना त्याच्यातून एवढाले मोठाले बर्फाचे हे यायचे, बाहेर यायचे आणि वाहत जायचे. आणि मग मला असं वाटलं की हे वाहत जातील, समुद्राला मिळतील. ते सगळं ते वातावरण बदलत गेलं की ते वितळतात ना. नदी होते त्यांची, ते जाते सगळं ते गंगोत्रीच ना. तर मला असं वाटलं इथेच बसावं, आपण मेलं तरी आपलं शरीर जाईल समुद्रापर्यंत, आपण इथेच बसावं गंगेशी संवाद साधत. असंच मनात आलं तेव्हा. काय माहिती काय येतं डोक्यातनं कळतच नाही. नदी आणि आपला आहेच ना पूर्वी. ते नदीचं काय, आम्ही पंचगंगे नदीला माझी आई घेऊन जायची ना कोल्हापूरला. तर तिथे पुरू यायचा ना नदी. तर तेव्हा तर नदीचं फारच होतं.
ते लोक पोहायचे वगैरे असं करायचे आणि आम्हाला मग ते खायला पोहे द्यायचे, म्हणजे पोहे नाही, मुरमुरे द्यायचे. कोल्हापूरचे मुरमुरे वेगळेच असतात अगदी. तर तिथला निसर्ग वेगळा, गंगोत्रीचा निसर्ग वेगळा, अफगाणिस्तानचा निसर्ग वेगळा, इम्फाळचा लंडनचा निसर्ग, युरोपमध्ये सगळी ट्रिप केली होती मी 3 आठवड्याची. तिथला निसर्ग वेगळा. काय आहे हे? ते सगळं तुम्हाला अनुभवायला सगळं अनुभवायला मिळालं. म्हणजे तो ईश्वर बसलाय आणि तो तू असं 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 कर, पण तो ईश्वर नाहीच आहे मला, तो निसर्गच आहे. निसर्गच ईश्वर. निसर्गच ईश्वर आहे. हो. त्याला आजूबाजूचं वातावरण कसं आहे ना, त्याप्रमाणे तो रूप घेतो. बरोबर. भौगोलिक जे वातावरण आहे ना, त्याच्याप्रमाणे नदी आणि पाणी रूप घेतं आपलं. काय मी सांगू का, जगभरातलं निसर्ग बघितलंय रे मी. हो ना, हो ना. तेच. जेरुसलेमला गेले होते ना, हा, जेरुसलेम. इस्रायलला. तिथला निसर्ग काय होता सांगते. मी सांगते तिथलं पाऊस कमी पडायचा ना, हा. तर तिथले लोक, आम्ही बसने जायचं कुठेतरी हे करायचं. तर बसवरती बसलं ना, बसच्या स्टँडवरती उभे राहिले ना, बसची वाट बघत, तर तिथे असे नळ, छोटी अशी अंगठ्याच्या एवढी नळ यायची आणि ते लोक सांगायचे आम्हाला की ते तिथलं समुद्रातून ते पाणी शुद्ध करतात आणि जिथे जिथे ते ती नळ ते सोडतात आणि त्यातून एक एक थेंब जातं सगळीकडे. आणि तिथे इतकी द्राक्ष होत आहेत सांगू तुला. पाणी कमी आणि द्राक्ष. पाणी ते एक एक थेंब जातं ना तिथे. अच्छा. सगळं तेवढं पाण्याचा वापर. एक एक पाण्याचा वापर असा करतात, एक एक थेंब जातं सगळं. बरं. तिथले खूप अभ्यास आहे म्हणजे काय जगभरात अभ्यास होतो जेरुसलेम. खूपच होतं. पाणी कसं वापरायचं. पाणी कसं वापरायचं, काय करायचं, ते सगळं जेरुसलेमला ते झालंच होतं ते मायबोलीचं. नंतर हिंडले फिरले. येशू ख्रिस्ताचा जन्म कुठे झाला, मला जायचंय. बाबिलोन ना, तिथे जायचं होतं, बाबिलोन कुठे. तर ते आमच्याबरोबर कोणी लोक आले बसमधून, तर ते बाहेरच थांबले. म्हटलं तुम्ही नाही तुम्ही जाऊन या आतमध्ये. नाही आले आतमध्ये, पण आतमध्ये गेले, ते खाली उतरून गेले, पण त्यांनी ठेवलं होतं ते फोटो काढून आणलेत नाही. अरे वा. झाशी दाखवू, किती हिंडले मी झाशी पण. आणि ती किती वर्षांत हल्ली झाशी खूपच बदलली आता, खूप बदल. नंतर काही 7-8 वर्षानंतर मी गेले ते म्हटलं काय रस्ते काय बदललंय सांगू तुला. झाशी मी गेले ते झाशीच्या किल्ल्यावरती किती वेळा गेली आहे मी. आणि तिथे आज जायचं ना, तर ते लोक म्हणायचे की तिकीट काढायला गेले. ते म्हणजे तुम्हाला इथे कसं. म्हटलं मी झाशीच्या राणीवरती चले, म्हणजे त्या आमच्या बरोबर होते ना, तेच सांगितलं नाही. ते म्हणजे तिकीट घ्यायचं नाही, त्याने आम्ही दिलेले पैसे परत दिले. आपला मराठी माणूसच होता. आमचा मराठी माणूस लिहितोय. हा. श्रीराम, हा श्रीराम त्यांच्या. आणि मग ते घरी आले की मी म्हटलं की मला त्यांचा फोन केला होता. मी म्हटलं मला इथे एखादं फार मोठं हॉटेल नको, पण पाहिजे म्हणे. ते म्हटले आमच्याच घरी राहायला या की मला. ते म्हटले अहो त्यांचं घर न, त्यांचं घर होतं, मोठं घर होतं, रामकृष्णाची आणि लक्ष्मणाची हे होती, मंदिर होतं त्यांच्या घरी. आणि ते किती ते होते ना त्याच्या 150 वर्ष आधी. पण जेव्हा झाशीचा राजा पहिला आला होता ना, त्यांनीच ह्या सगळ्यांना बोलवून घेतलं होतं. ते सगळं मग त्यांचे सगळं बघितलं, त्यांची आरती व्हायची, त्याची आरती करायची संध्याकाळची. खूप खूप अनुभव. मला फार इतकं मला हे वाटलं खूपच. आणि सगळे लोक म्हणायचे. आणि ते म्हणाले, बाकीचे काही लोक म्हणाले ह्याच्यावरती कादंबरी लिहिले, कसले लिहिलंय कादंबरी लिहि म्हणाले. आणि तिथली काही काही जुनी घरं बघितली आहेत, जुनी घरं बघितली त्यांच्या. पण काही काही लोकांनी काय घरं बदलली आहेत जरा, कारण इतकी जुनी झाली आहेत ना घरं. पण आतलंच तसंच ठेवलंय काही काही. पण ते आप्पा गुंठे सांगत होते त्यांची विहीर होती तिथे, त्याने ती विहीर बंद केली. पण त्याच्यामध्ये एका बाईचा ते नाव, आमचं नाव सांगू नका तुम्ही कोणाला. म्हटलं नाही सांगत. खूप कारण कितल्या बायकांनी, ज्यावेळी इंग्रज जेव्हा ते इथे आले ना, त्या कितल्या बायकांनी जीव दिला होता. जीव. आता काय, आता मला काय इतकं वय झालंय, आता काय माहिती. ही मला दीपाली घेऊन जाते कुठं कुठं. माझा मुलगा पण घेऊन जातो. आता माझा मुंबईला धाकटा मुलगा आहे ना, तो म्हणतो माझ्याकडे राहायला ये की म्हणाला.
धाकटा हा माझा धाकटा अलीकडे मुलगा जाईल. शिलाँगलापर्यंत जाऊन आले. शिलाँगला पण जाऊन आले. तोच मला घेऊन गेला होता. तो तिथे त्याची डॉक्युमेंटरी करायची होती शिलाँगमध्ये. अच्छा. काहीतरी त्याचं निघालायची तो म्हणला चल. आणि शिलाँगला आम्ही होतो तेव्हा त्याचा 7-8 महिन्याचाच होता तो. त्याला काय आठवतच नव्हतं. तो म्हणला मला घेऊन गेला. शिलाँगला आम्ही गेलो होतो. काय ते सगळं शिलाँग बदलले. खूपच चांगलं आहे. गुवाहाटीला राहिले होते काही दिवस. पण तो तिथे हिंडून फिरून सगळं ते डॉक्युमेंटरी करायचं ना सगळ्या लोकांना भेटून काय काय. मग तो म्हणला की जा शिलाँगला जात म्हणाला. आणि आम्ही गेलो तिथे एका हॉटेलमध्ये तुम्ही राहत होते ते घर पाहायला. ते घर पाहायला गेलो होतो आम्ही. हो आणि ते मला सापडेच ना हे घर. म्हटलं असं न ते असं असं गेलं. मग मग तो आमच्याबरोबर तिथला शिलाँगचा माणूस पण आला होता. हां ते त्या ह्याच्यात लिहिलं लेखात. तर तो म्हणाला की तुम्हाला म्हटलं तिथं पुतळा असतो ना तिथं मग तिथंच घेऊन गेला. म्हटलं ह्या रस्त्याने असं असं जायचं. मग आम्ही चालत गेलो वरपर्यंत. आणि मग तिथे गेलो तर तिथे एक माणूस होता. तर ते म्हटलं इथून असं जायचं तर पानवाडी काय ते. तर तिचं मोठा माणूस होता. ते म्हटलं इथूनच पुढे गेलं की हे दिसतं ना. हो. तो म्हणला की शर्मा नावाच्या माणसाचा माणसा बंगला होता. शर्मा नावाचा तो बंगला होता. म्हणाला, तिथेच शर्मा. आम्ही राहत होतो. तो म्हणला मी तुम्हाला घेऊन जातो की म्हणाला. तो म्हणला तुम्ही ते होता. मी लहानच होतो तेव्हा. तुम्ही तुमच्या मुलांना हातात धरून तिथून चालत जात होता. मी बघितले तुम्हाला म्हणाला. आणि त्या म्हणून तो मला शर्माला घेऊन गेला. शर्मा नाही, शर्मा म्हणायचं. शर्मा म्हणायचं नाही, शर्मा म्हणायचं. ते सगळं आसामचं सगळं वेगळंच असतं ते. काय खूपच अनुभव घेतलेत मी. मग तिथे आम्ही गेलो ना तर बंगला होता तिथे. पण आम्ही तिथं तो बंगला त्याने विकलाच होता त्या माणसाने. हां तो गेलाच होता दुसरीकडे. पण तो गेलाच होता त्याच्या बाहेर. आणि मग तो दुसऱ्या माणसाने घेतला. ते तिथे गेले. तर तो तिथे राहतच नव्हता. त्याचा दुसरा कोणतरी होता. तो म्हटला तुम्हाला आत जाऊ देणार नाही. म्हटलं आत जाऊ देणार नाही. पण त्या पायऱ्यावरती उभा राहून म्हटलं इथं फोटो काढू का. काढा म्हणाला. आणि तिथे खाली पडलेले तेच आणलेत तिथे झाडावरती. ते झाडाचे असतात ना ते घेऊन आले मी. मला जिथे जिथे जाते ना तिथे दगड धोंडे माती शंख लक्ष्मी काय जाते अंदमान नाही दुसरं लक्षद्वीपला गेले होते. तिथे इतके समुद्रातून यायचे ना. तर माझ्या बरोबरच्या मुली बायका म्हणायच्या अगं एवढी पिशवी एवढी काय मी शंख शिंपले सगळे घेऊन आलेत. बारीक एवढे छोटे छोटे शिंपले वेगवेगळ्या रंगाचे आणि एवढे मोठे. मग इथे आणल्यानंतर कुणाकुणाला देऊन टाकले. माझ्याकडे 2-3 1-2च ठेवलेत मी.